बातमी राजकीय वर्तुळातून आहे। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असं वक्तव्य केलेलं आहे अजित पवार यांनी। राज्याची जनता हाच माझा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधक अकारण नकारात्मक राजकारण करतायत असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। विरोधक राजकारण करणार, मी मात्र माझं काम करत राहणार आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जे लोक बजेटच्या नावाने नाका मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही। हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे। माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे। त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत। माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। अर्थसंकल्पात आम्ही 44 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय। हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।